विद्यार्थिनींनो, आज आपण कॉटन या पिकाची सॉईल म्हणजेच या पिकाची लागवड करण्यासाठी आवश्यक असणारी जमीन कशा प्रकारची लागते हे आपण पाहणार आहोत. ज्यावेळेस आपण एखादा क्रॉप कल्टिवेट करतो किंवा एखाद्या पिकाची लागवड करतो त्यावेळेस सर्वसाधारणपणे जमीन भुसभुशीत, चांगला पाण्याचा निचरा होणारी हे महत्त्वाचे कॅरेक्टर त्या जमिनीमध्ये किंवा गुणधर्म जमिनीमध्ये असणे आवश्यक आहे. तर आपण बघूया पॉइंट वाईज कापूस या पिकासाठी कशा प्रकारची जमीन आवश्यक आहे. पहिला पॉइंट आहे कॉटन इज ग्रोन ऑन वाईड रेंज ऑफ सॉईल हॅविंग गुड ड्रेनेज. तर कॉटन हे जे पीक आहे या पिकासाठी असं म्हटलेलं आहे की वाईड रेंज ऑफ सॉईल म्हणजे लाईट सॉईलपासून तर हेवी सॉईलपर्यंत आपण यामध्ये पिके घेऊ शकतो. तर यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर लाईट सॉईल म्हणजे काय, मीडियम सॉईल म्हणजे काय, हेवी सॉईल म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर यामध्ये मराठीमध्ये आपल्याला सांगायचं झालं तर वाळूयुक्त मृदा किंवा माती, पोयटायुक्त माती अशा प्रकारचे भाग आपण त्या जमिनीचे किंवा प्रकार आपण सांगू शकतो. तर यामध्ये वाळूयुक्त म्हणजे वाळूचं प्रमाण जास्त असते, पोयटायुक्त म्हणजे यामध्ये वाळू आणि पोयटा याचं प्रमाण निम्म असते आणि चिकण माती म्हणजे की ज्या मातीमध्ये पाण्याची कमतरता असेल तर जमिनीला लगेच भेगा पडतात आणि जर पाण्याचं प्रमाण थोडं जास्त झालं तर दलदल निर्माण होते, चिकट होते माती. तर अशा प्रकारची त्यालाच हेवी सॉईल किंवा चिकन माती असं आपण म्हणतोय. तर अशा प्रकारे कॉटन हे जे पीक आहे हे वाईड रेंज म्हणजे लाईट सॉईलपासून तर हेवी सॉईलपर्यंतच्या रेंजमध्ये आपण घेऊ शकतो वेगवेगळ्या वातावरणामध्ये. सेकंड पॉईंट दिलेला आहे ब्लॅक कॉटन सॉईल ऑफ महाराष्ट्र. तर त्यामध्ये जी सॉईल आहे ती ब्लॅक कॉटन सॉईल महाराष्ट्रामध्ये वापर केला जातो. महाराष्ट्रामध्ये जे असेल तर चिकन माती त्यामध्ये आपण त्याचं प्रोडक्शन घेतो. तिसरा पॉईंट आहे जनरली इन महाराष्ट्र ग्रोन ॲज अ रेनफेड क्रॉप. म्हणजे महाराष्ट्रामध्ये समजा जर कापूस या पिकाची लागवड करायची असेल तर आपण ॲज अ रेनफेड क्रॉप. रेनफेड क्रॉप म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये परत दोन प्रकार आहेत, रेनफेड क्रॉप आणि इरिगेटेड क्रॉप. रेनफेड क्रॉप म्हणजेच पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असलेले पीक आणि इरिगेटेड म्हणजे त्याला बागायती पीक म्हणू शकतो किंवा बागायती क्षेत्रामध्ये की ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता ही चांगली आहे आणि त्याच्या गरजेनुसार पिकाच्या गरजेनुसार आपण पिकांना पाणी देतो, ती म्हणजे इरिगेटेड कंडिशन किंवा इरिगेटेड क्रॉप. ठीक आहे. तर आपण कॉटन हे जे पीक आहे ॲज अ रेनफेड क्रॉप म्हणून आपण घेतोय. म्हणजे जनरली पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला जवळ 8 महिन्याचं हे पीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये ॲज अ रेनफेड क्रॉप म्हणून ते घेतलं जाते. चौथा पॉईंट आहे कॉटन इज ग्रोन इन हेवी टू मीडियम ब्लॅक सॉईल. काय म्हटलेलं आहे, कॉटन इज ग्रोन इन हेवी टू मीडियम ब्लॅक म्हणजेच हेवी सॉईल, चिकण माती आपण त्याला म्हणू शकतो आणि मीडियम म्हणजेच मध्यम ज्यामध्ये पोयटा माती येते किंवा वाळू आणि पोयटा ह्याचं प्रमाण निम्म असते, याला आपण मीडियम सॉईल म्हणतो. आणि ही सॉईल सर्वच पिकांसाठी अत्यंत उपयुक्त असते. तर कॉटन इज ग्रोन इन हेवी टू मीडियम ब्लॅक सॉईल हॅविंग गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजेच काय, तर पाण्याची जलधारण क्षमता ही चांगली असणं गरजेचं आहे.
नंतर 5वा पॉईंट आहे इन इरिगेटेड क्रॉप ग्रोन इन ॲल्युव्हियल सॉईल. इन इरिगेटेड क्रॉप ग्रोन इन ॲल्युव्हियल सॉईल. समजा जर कॉटन हे इरिगेटेड क्रॉप म्हणून जर घेत असू तर ते ॲल्युव्हियल सॉईल यामध्ये आपण घेऊ शकतो. आता ॲल्युव्हियल सॉईल म्हणजे काय तर जांभी मृदा असं आपण त्याला म्हणतो, की ज्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये न्यूट्रियंट्स आहेत. ब्लॅक सॉईल म्हटलेलं आहे किंवा हेवी सॉईल, त्याचप्रकारे ही अशा प्रकारची जमीन असते म्हणून त्याला ॲल्युव्हियल सॉईल असं म्हणतो. पुढचा पॉईंट दिलेला आहे इट डज नॉट टॉलरेट वॉटर लॉगिंग सॉईल. इट डज नॉट टॉलरेट वॉटर लॉगिंग कंडिशन. म्हणजे जर आपण कापूस हे पीक याची लागवड जर केली तर कापूस पिकामध्ये समजा जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं असेल त्या जमिनीमध्ये आणि वॉटर लॉगिंग कंडिशन किंवा पाणी साचून राहिलं असेल तर ते त्या पिकासाठी उपयुक्त नसते. ते पिकासाठी हार्मफुल असते म्हणून ते पीक ती कंडिशन टॉलरेट करू शकत नाही. आलं लक्षात. तर थोडक्यामध्ये समजा जर सॉईल या पिकाबद्दल आपल्याला विचारली तर आपण मेन म्हणजे महत्त्वाचे मुद्दे काय लक्षात ठेवायचे, कारण बरेचसे मुद्दे याच्यामध्ये आहेत. मुख्य मुद्दे काय लक्षात ठेवायचे तर कॉटन इज ग्रोन ऑन वाईड रेंज ऑफ सॉईल हॅविंग गुड ड्रेनेज. हे सगळ्या पिकांना लागू आहे, गुड ड्रेनेज. नंतर महाराष्ट्रामध्ये ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये आपण याचं कल्टिवेशन घेतो. महाराष्ट्रामध्ये रेनफेड क्रॉप म्हणून हे कल्टिवेट केलं जाते. जनरली हेवी टू मीडियम ब्लॅक सॉईल आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगली असेल अशा प्रकारची जमीन या पिकासाठी उपयुक्त आहे. ठीक आहे. इरिगेटेड कंडिशनमध्ये घ्यायचं असेल तर ॲल्युव्हियल सॉईलमध्ये आपण ते घेतो. आलं लक्षात. तर एवढे 2-4 मुद्दे जे काही महत्त्वाचे आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यत्वे सॉईलचा मुद्दा आहे. तर हेवी टू मीडियम ब्लॅक सॉईल हे महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणून हे तुम्हाला रेड अक्षरामध्ये हायलाईट करून दिलेला आहे, हेवी टू मीडियम ब्लॅक सॉईल. ठीक आहे. तर हा तुम्हाला मुद्दा समजला असेल. त्यानंतर पुढचा आपण बघूया. पुढचा पॉईंट्स तो आहे क्लायमेट. म्हणजेच कापूस या पिकासाठी हवामान कशा प्रकारचं उपयुक्त आहे, कशा प्रकारच्या हवामानाची कापूस लागवडीसाठी गरज आहे हे आपण पाहणार आहोत. पहिला पॉईंट दिलेला आहे कॉटन इज अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्रॉप. कॉटन इज अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्रॉप. सेकंड पॉईंट आहे ऑप्टिमम टेम्परेचर रेंज फॉर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ इज 21 to 27 डिग्री सेल्सिअस. आता पहिला जो मुद्दा आहे बघा, कॉटन इज अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्रॉप. आता ट्रॉपिकल क्रॉप म्हणजे काय आणि सब ट्रॉपिकल क्रॉप म्हणजे काय हे आपल्याला आधी माहिती असणं गरजेचं आहे. तरच आपण ते आपल्याला समजू शकते लगेच. ठीक आहे. तर यामध्ये ट्रॉपिकल म्हणजे काय तर उष्ण कटिबंधीय पीक, ज्यामध्ये जसं भारतातलं हवामान आहे ट्रॉपिकल, तर पण काही रिजनमध्ये ट्रॉपिकल आहे, काही रिजनमध्ये सब ट्रॉपिकल आहे. ठीक आहे. ट्रॉपिकल म्हणजेच काय तर दिस क्रॉप रिक्वायर हॉट अँड ह्युमिड क्लायमेट. काही प्रमाणामध्ये हॉट आणि काही प्रमाणामध्ये ह्युमिड, त्याला आपण ट्रॉपिकल क्रॉप असं म्हणतो. आणि सब ट्रॉपिकल म्हणजे काय तर वॉर्म अँड सेमी ड्राय कंडिशन. वॉर्म म्हणजे उष्ण आणि थोडंसं ड्राय कोरडं हवामान, त्याला आपण म्हणतो सब ट्रॉपिकल. हा लक्षात. तर कॉटन हे दोन्ही कंडिशनमध्ये आपण घेऊ शकतो. नंतर रेंज फॉर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ इज 21 to 27. म्हणजे या पिकासाठी जे ऑप्टिमम टेम्परेचर आहे पण कुठल्या कंडिशनसाठी तर ती आहे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे काय तर फुटणे आपण म्हणू शकतो. त्याची जास्तीत जास्त फांद्या त्याला फुटणे, ती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. तर त्या ग्रोथसाठी त्याचं टेम्परेचर जे आहे ते 21 ते 27 डिग्री इतकं गरजेचं आहे. लक्षात ठेवायचं टेम्परेचर 21 ते 27. फॉर तिसरा पॉईंट आहे बघा, फॉर फ्रुटिंग अँड बॉल डेव्हलपमेंट. फॉर फ्रुटिंग अँड बॉल डेव्हलपमेंट द टेम्परेचर इज 27 to
31 डिग्री सेल्सिअस. म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असेल तर 21 ते 27 आणि फ्रूट डेव्हलपमेंट किंवा बॉल डेव्हलपमेंट म्हणजे बोंड कापसाला येतात त्यावेळेस ती जी स्टेज असेल, फ्रूट फॉर्मेशन होत असेल तर त्यावेळेस थोडंसं टेम्परेचर जास्त लागते. तर ते किती आहे? 27 ते 31. त्यानंतर चौथा पॉईंट आहे रेनफॉलचा. रेनफॉल रिक्वायरमेंट इज 625 मिलीमीटर टू 1250 मिलीमीटर. म्हणजे जी रिक्वायरमेंट आहे पाण्याची, पावसाची, ती 625 पासून तर 1250 पर्यंत त्या कंडिशनमध्ये किंवा तेवढ्या रेनफॉलमध्ये आपण कापूस हे पीक घेऊ शकतो. पुढचा पॉईंट आहे 5वा. वॉर्म डे फॉलोड बाय कूल नाईट्स आर गुड फॉर बॉल अँड फायबर डेव्हलपमेंट. म्हणजे कापसाचं जेव्हा आपण लागवड करतो त्यावेळेस त्याच्या लागवडीच्या दरम्यान जर दिवसाचा कालावधी हा उष्ण असेल आणि रात्र ही थंड असेल तर ते बॉल डेव्हलपमेंट आहे किंवा बोंड आपण धरणे म्हणतो, तर ती जी स्टेज आहे किंवा फायबर डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये होत असते. तरी स्टेज दिवस उष्ण आणि थंड रात्री, तर हे ह्यांच्यासाठी गरजेचं आहे. तर क्लायमेटमध्ये आपण एकूण 5 पॉईंट बघितले. याच्यामध्ये सुद्धा टेम्परेचर आणि रेनफॉल हे सगळ्यात जास्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हळूहळू जसं आपण क्रॉप शिकणार आहोत तर त्यामध्ये ट्रॉपिकल, सबट्रॉपिकल हे असणारच आहे. आलं लक्षात? पण आता ते पहिलं क्रॉप आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे कॉटन इज ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्रॉप. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज फॉर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ इज 21 to 27 डिग्री सेल्सिअस. फॉर फ्रुटिंग अँड बॉल डेव्हलपमेंट 27 to 31 डिग्री सेल्सिअस. Rainfall requirement is 625 millimeter to 1250 millimeters. Warm day followed by cool nights are good for ball and fiber development. हा लक्षात? तर हे दोन अतिशय महत्त्वाचे मुद्दे सॉईल आणि क्लायमेट हे दोन्हीसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्याचा वारंवार अभ्यास करायचा आहे. आता यामध्ये परत क्लायमेटमध्ये पुढचा मुद्दा आहे बघा, कंटिन्युअस रेन ऑर लॉंग स्पेल ऑफ ड्राय ॲट फ्लॉवरिंग अँड फ्रुटिंग स्टेज रिझल्ट इन शेडिंग ऑफ बर्ड्स अँड यंग बॉल्स. म्हणजे कापसाच्या लागवडीच्या कालावधीमध्ये किंवा त्याच्या ग्रोथच्या कालावधीमध्ये समजा जर कंटिन्युअस पाऊस असेल, सारखा पाऊस असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या उलट कंडिशन असेल की ड्रायनेस जास्त असेल, पाऊस त्या कालावधीमध्ये त्याच्या ग्रोथच्या कालावधीमध्ये, वाढीच्या कालावधीमध्ये समजा जर 1-1.5-2 महिन्याचा कालावधी समजा त्या दरम्यान पाऊस पडत नसेल तर फ्लॉवरिंग स्टेज त्या दरम्यान असेल, ड्राय ॲट द फ्लॉवरिंग अँड फ्रुटिंग स्टेज रिझल्ट इन शेडिंग ऑफ द बर्ड. तर त्या दरम्यान काय होऊ शकते, तर ते जे बर्ड्स आहेत ते शेड होऊ शकतात. म्हणजेच काय, तर त्यामध्ये त्यांचा ड्रायनेस होऊ शकतो, त्यांची वाढ होणार नाही किंवा ते छोटे होणार आहेत. ठीक आहे, बरोबर वाढ होणार नाही. आणि जे यंग बॉल्स आहेत की जे छोटे आहे जनरली ते आता बॉल्स डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये आहे, तर त्यांच्यावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. नंतर 7वा पॉईंट आहे हेवी ह्युमिडिटी, क्लाउडी वेदर्स अँड पुअर लाईट आर हार्मफुल ॲज इट इन्क्रीजेस द अटॅक ऑफ द पेस्ट अँड डिसीजेस. ह्युमिडिटी, हेवी, क्लाउडी वेदर आणि जर सूर्यप्रकाश पुरेसा नसेल तर त्या दरम्यान त्या पिकावरती रोगाचा, जास्त किडींचा प्रादुर्भाव येऊ शकतो. आणि शेवटचा पॉईंट म्हटलेला आहे इट कॅनॉट टॉलरेट द फ्रॉस्ट कंडिशन. धुक्याचा वातावरण जर असेल तर धुक्याच्या वातावरणामध्ये या पिकावरती विपरीत परिणाम होतात किंवा ते हार्मफुल आहेत, टॉलरेट हे करू शकत नाही. तर हे एकूण 8 पॉईंट आपण क्लायमेटमध्ये बघितलेले आहेत. पण तरीसुद्धा थोडक्यात महत्त्वाचे पॉईंट्सच आपण लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. नंतर आता पुढचा आपण जो भाग बघणार आहे तो आहे व्हरायटीज ऑफ द कॉटन. व्हरायटीज ऑफ द कॉटन. तर यामध्ये बऱ्याच व्हरायटीज आहेत बघा. त्याच्यामध्ये पहिला आहे
देसी कॉटन व्हरायटीज, ज्या काही देसी कॉटन आपण बघितलेलं आहे. देसी कॉटन म्हणजेच त्याला ओल्ड वर्ल्ड कॉटन असं आपण म्हटलेलं आहे. सुरुवातीच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेलं आहे ते. तर देसी कॉटन यामध्ये कोणकोणत्या व्हरायटी आहेत, तर ह्यातल्या ज्या व्हरायटी तुम्हाला सोप्या वाटतात, ज्यांची नावं इझिली तुमच्या लक्षात राहतात, तेवढ्याच व्हरायटी, 1-2-4 व्हरायटी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. त्यात पहिली आहे G6, नंतर G12, नंतर G22. आता सगळे Gवरून आहेत बघा. जी म्हणजे गुजरात. ठीक आहे, गुजरातमध्ये त्याचं रिसर्च सेंटर आहे. त्या ठिकाणी व्हरायटी जर डेव्हलप झालेल्या असेल तर ते Gवरून नाव आहे. G6, G12, नंतर G22, त्याच्यानंतर G46, त्यानंतर एकनाथ, रोहिणी, विरनार, ज्योती, Y1, नंतर दिग्विजय, संजय, CJ-73, AKA-5, AHH-468. तर ह्या ज्या व्हरायटी, ह्यांची जी नावं आहेत, तर ज्या ज्या ठिकाणी ह्या तयार झालेल्या आहेत त्याच प्रकारे त्याचे नाव दिलेले आहे. ठीक आहे. नंतर दुसरं आहे अमेरिकन कॉटन व्हरायटीज. आता आपण न्यू वर्ल्डमध्ये आलेलो आहोत. न्यू वर्ल्डमध्ये ह्या ज्या व्हरायटीज आहेत त्यामध्ये बुरी 147, बुरी 394, बुरी 1007, पौर्णिमा, देवीराज, लक्ष्मी, MCU-2, MCU-5, DHY-286, SRT-1, LRA 5166 ह्या अमेरिकन कॉटन व्हरायटीज आहेत. आणि तिसरं आहे इजिप्शियन कॉटन व्हरायटी. याच्यामध्ये एकच व्हरायटी या ठिकाणी दिलेली आहे, ती आहे सुजाता. ठीक आहे, ह्या व्हरायटीज आहे. म्हणजे देसी कॉटन व्हरायटीज आपण बघितलेल्या आहेत. तर बघा, जर देसी कॉटन व्हरायटीज तुम्हाला विचारले असतील तर जनरली G6 असे नावं लक्षात न ठेवता जे काही नाव आहे ते आपण लक्षात ठेवू शकतो. जसं एकनाथ, रोहिणी, विरनार, ज्योती, दिग्विजय, संजय हे आपल्या दिसू शकतात. तसंच अमेरिकनमध्ये पौर्णिमा, देवराज, लक्ष्मी, बुरी 147 अशी एखादी व्हरायटी आपण लक्षात ठेवू शकतो. फार काही सगळ्या लक्षात ठेवण्याची या ठिकाणी गरज नाही. त्यानंतर हायब्रीड कॉटन व्हरायटीज आहे बघा. हायब्रीड यामध्ये व्हरायटीज दिलेल्या आहेत आणि त्याचे पॅरेंट्स दिलेले आहेत. कारण हायब्रिड व्हरायटी ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळेस मेल फिमेल पॅरेंटचं क्रॉसिंग केलं जाते. यामध्ये महत्त्वाची जी व्हरायटी आहे आणि सर्वात पहिली जी कॉटन या पिकाची सर्वात पहिली H4 व्हरायटी जी तयार झालेली आहे ती सर्वात पहिली आहे H4. ठीक आहे, ह्याच्यामध्ये त्याचे पॅरेंट्स आहेत ते आहे G67 अँड अमेरिकन नेक्टरी लेस. आता ह्याच्यामध्ये G67 ही फिमेल आहे पॅरेंट आणि अमेरिकन नेक्टरी लेस हे मेल पॅरेंट आहे. नंतर वरलक्ष्मी ह्यामध्ये फिमेल आहे लक्ष्मी आणि मेल पॅरेंट आहे SB289E. नंतर तिसरं आहे गोदावरी, बुरी नेक्टरी लेस इंटू MCU-5. त्याच्यानंतर NHH-44 त्यामध्ये बी निर्मा इंटू AC-738. त्यानंतर DCH-32 पॅरेंट्स आहेत DS-28 इंटू SBYF इन ब्रॅकेट 425. आता ह्याच्यामधल्या आपल्याला खालच्या जे व्हरायटी आहे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, तर ह्या व्हरायटीचे जे पॅरेंट्स आहेत ते लक्षात ठेवणं अवघड जाते. तर इतकं पण आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. ज्या पहिल्या दोन आहेत H4 आणि वरलक्ष्मी त्याचेच पॅरेंट आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्या अतिशय महत्त्वाच्या व्हरायटी आहेत. लक्षात, तर तेवढंच आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यावरतीच जनरली सहसा आपल्याला प्रश्न विचारला जातो. लक्षात. तर यामध्ये हायब्रिड कॉटन व्हरायटी ह्या महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉईल कशा प्रकारची लागते, त्याच्यानंतर क्लायमेटमध्ये टेम्परेचर
आणि रेनफॉल महत्त्वाचा आहे. सॉईलमध्ये स्पेसिफिक सॉईल की हेवी टू मीडियम ब्लॅक एवढीच महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर व्हरायटीजमध्ये 1-2 व्हरायटीज लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फक्त हायब्रिड व्हरायटीमध्ये त्याचे मेल पॅरंट आणि फिमेल पॅरंट्स हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि याचा व्यवस्थित तुम्हाला नोट्समध्ये लिहून काढायचे आहेत. ठीक आहे.